नमस्कार. आज आपण शेवईचा उपमा करणार आहोत. त्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून शेवई परतली आहे. थोडीशी लालसर 1 मिनिटासाठी फक्त परतली आहे. त्यानंतर शेवई काढून घेतली. त्यानंतर पॅनमध्ये परत तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली, कांदा टाकले, चांगलं गरम केले, जिरे मोहरी टाकले. त्यानंतर हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडीशी हिंग पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मॅगी मसाला ॲड केलेला आहे. नंतर पाणी टाकून थोडंसं उकळी काढून घेतलेली आहे. उकळी आल्यावर शेवई टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि ते शिजत ठेवलेलं आहे. एक 5 मिनटं फक्त 5च मिनटं कुक केलेलं आहे आणि त्यानंतर आपली शेवई रेडी आहे खाण्यासाठी. तुमच्याकडे शेवईच्या उपम्याला काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.